पण मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, उपक्रम आणतोय, पण सर्वसामान्य माणसासाठी जे काही व्हायला पाहिजे, ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने एक प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी त्याची संधी मिळेल त्याप्रमाणे शासनाच्या निर्देशांना सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा मानस आहे. सर, पण नेमके काय वाटतात, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत? कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत, एकीकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, दुसरीकडे कबूतरसारखे मुद्दे ऐरणीवर येताना बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विषय आहेत. मुंबई शहर, मी मुंबईतला प्रतिनिधी आहे, मुंबईतला आमदार आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अतिशय गंभीर विषय आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे तिथे देखील मूलभूत सेवा सुविधांचा फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्याचबरोबर पाण्याचा, आज मुंबई महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरपर्यंत पुरेपूर पाऊस पडल्यानंतरसुद्धा पाण्याच्या एवढ्या गंभीर समस्या प्रत्येक विभागामध्ये आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणाचं लक्ष नाही आहे. आरोग्याचा प्रश्न तर आणून उभा आहे. मला वाटतं सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे हा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रत्येक आमदार आहेत, त्याच्या विभागामध्ये वेगवेगळे विषय जरी असतील तरी शेतकरी असेल, झोपडीधारक असेल, मुंबईमधील रहिवासी असेल, महाराष्ट्रामधील नागरिक असेल, त्यांच्या सर्वसामान्यांच्या गरजांकडे किंवा त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, हे खास करून शासनाला सांगावं लागेल आणि शासनाकडे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. पण शासनाला सांगण्यासाठी विरोधी पक्ष नेताच नाहीये, दोन्ही सभागृहामध्ये. खरं तर लोकशाही शिल्लक राहील की नाही हा इथे प्रश्न निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेता हा घटनेने दिलेला एक भाग आहे आणि चांगल्या पद्धतीने जर सरकार चालवायचं असेल तर विरोधी पक्षनेता हा शासनाच्या असलेल्या चुका दाखवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. परंतु या शासनाला असं वाटत नाही आहे की विरोधी पक्षनेता असावा की त्यांना जे चाललं आहे आम्ही करतो ते सगळं बरोबर आहे, पण ते जे करत आहे ते सगळं बरोबर नसताना सर्वसामान्य लोकांच्या व्यथा बघणारा किंवा दाखवणारा कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे आज अत्यंत संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. मला वाटतं ही मी सांगण्याची गरज नाही, सर्वसामान्यांना. सायनमधला 2 एकरचा भूखंड हा नगरविकास विभागानं विश्व हिंदू परिषदेला दिला आहे, अशा प्रकारे शासन निर्णय जारी झाला आहे. मला वाटतं ज्या काही गोष्टी शासनाला योग्य वाटतात ते त्याने कराव्या, परंतु मुंबई शहरामध्ये पुढच्या वर्षी 2026ला 100 वर्ष पूर्ण होतं असं मुंबई महानगरपालिकेचं क्रीडा भवन आहे आणि त्या क्रीडा भवनावर कुठे डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या क्रीडा भवनामध्ये मुंबईतल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची ती वास्तू आहे, त्यांना कुठलं अस्तित्व ठेवलं नाही. म्हणजे मला वाटतं शासन कुठे काय करतं आहे हे मला वाटतं अतिशय गंभीर बाब आहे. मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन आहे, त्याला पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहेत आणि आज त्यात 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या इमारतीचं पुनर्विकास करत असताना त्या कामगारांचं तिथे अस्तित्वच नाही आहे, खेळाडूंचं अस्तित्वच नाही. ही गंभीर बाब आहे. हा कुठला विकास आहे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.